Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. In this lecture we see the last topic of your MTH 401 syllabus and type number 2 of your complex integration, counter integration. In our previous lecture we see the type number first, so this is the type number 2, and type number 2 is integrals of the type minus infinity to infinity fx fz dz. It will be fz, okay, where fz is a rational function. Okay, मागच्या लेक्चर मध्ये जो टाइप होता तो डिपेंड्स करत होता कॉस थिटा साइन थिटा या दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सवर. तर इथे ते फंक्शन्स नाहीत, इथे सगळे पॉलिनॉमियल्स असणार आहे तुमचे, आणि त्याच्यामध्ये सॉल्व करताना तुम्हाला या तीन कंडिशन्स आहेत का नाही पहिले त्या चेक करायच्या आणि मगच ते एक्झाम्पल सॉल्व करायचं. ओके, सो हे पण एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. थिअरॉटिकल एक्झाममध्ये हे 6 मार्काला एक्झाम्पल यायचे. ओके, तर हाही टॉपिक व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे थेअरी एक्झाम असो किंवा ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काही अडचण येणार नाही. सो थेरम विदाउट प्रूफ आहे, पण रीड करा, व्यवस्थित वाचू आपण त्याला. लेट एफ ऑफ झेड इक्वल टू पी झेड अपॉन क्यू झेड, वेअर पी ऑफ झेड अँड क्यू ऑफ झेड आर द पॉलिनॉमियल्स इन झेड. दोघेही काय असतील? पॉलिनॉमियल्स. कॉस आणि साईनमध्ये नसतील, हे लक्षात ठेवा. हॅविंग नो कॉमन फॅक्टर, दोघांमध्ये वरती आणि खाली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही. डिग्री ऑफ क्यू ऑफ झेड मायनस डिग्री ऑफ पी ऑफ झेड ऑलवेज काय असली पाहिजे? ग्रेटर दॅन इक्वल टू 2. डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवरची टर्म खालच्या डिनॉमिनेटरची मायनस हायेस्ट पॉवरची टर्म वरच्या डिनॉमिनेटरची, यांची तुम्ही सबट्रॅक्शन केली तर ती डिग्री काय असली पाहिजे? ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. एक्झाम्पलमध्ये येईल तेव्हा मी समजून सांगेल. आणि क्यू ऑफ झेड इक्वल टू 0 हॅज नो रिअल रूट्स, म्हणजे डिनॉमिनेटर जेव्हा तुम्ही सॉल्व करणार तेव्हा त्याचे रूट्स हे रिअल यायला नको. मग ते कोणते यायला पाहिजे? तर कॉम्प्लेक्स रूट चालतील. देन या तिघी कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, देन इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ झेड डी झेड इक्वल टू काय असणार आहे तुमचा? 2 पाय आय समेशन आर प्लस. लक्षात घ्या, आर प्लस म्हणजे तुमच्या रिअल नंबर लाईनच्या वरचे व्हॅल्यू फक्त घ्यायच्या. लक्षात आली का? समजा ही एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिसलाच आपण रिअल नंबर लाईन म्हणतो, त्याच्या वरचे म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट जे असतील तेच घ्यायचे, म्हणून आर प्लस. ओके, एक्झाम्पलमध्ये येईल तेव्हा मी समजूनच देईल. मागच्या याच्यात तसं नव्हतं, टाईप नंबर 1 मध्ये फक्त 2 पाय आय समेशन आर होता, इथे समेशन आर प्लस आहे. ओके, तो कसा घ्यायचा एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन होईलच. वेअर समेशन आर प्लस इज द सम ऑफ रेसिड्यूज ऑफ एफ झेड इक्वल टू पी झेड अपॉन क्यू झेड ॲट इट्स पोल्स इन द अप्पर हाफ ऑफ झेड प्लेन. वर बोललो मी तुम्हाला, अप्पर हाफ म्हणजे वरचा. समजा ही रिअल नंबर लाईन आहे तुमची, इमॅजिन करा, त्याच्या वरचा अप्पर हाफ ऑफ झेड प्लेन. वी कन्सिडर दिस थेरम विदाउट अ प्रूफ. हे तुम्हाला विदाउट प्रूफ आहे, याच्यावरचे फक्त काय करायचे तुम्हाला एक्झाम्पल बघायचे आहेत. तर एक एक्झाम्पल पूर्ण क्लिअर समजून घ्या, बाकीचे 1-2 जे आहेत ते नेहमीप्रमाणे मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. सॉल्व आहेत ते फक्त तुम्ही होमवर्कला घ्यायचे मात्र. ओके, की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. तर एक एक्झाम्पल पूर्णपणे स्टेप बाय स्टेप समजून घ्या. इव्हॅल्युएट बाय द काउंटर इंटिग्रेशन, इंटिग्रेशन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी 1 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस 13x स्क्वेअर प्लस 36 dx. सगळ्यात पहिले तर हे बघायचं की इथं मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे का? आहे. नसेल तर करावं लागतं. जसं मागच्या टाईपमध्ये 0 टू पाय होता, नंतर त्याचं आपण सबस्टिट्यूशन करून काय केलं? 0 टू 2 पाय. तिथली बेसिक कंडिशन काय होती मागच्या टाईपची? 0 टू 2 पाय. इथे काय आहे? मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, तर दिलेल्या फंक्शनला आपण काय म्हणायचं? आय, कारण त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. तो आय घेतला. वरचं जो असतो त्याला पी ऑफ एक्स म्हणायचं, काही असू द्या, 1 आहे तर 1 पी ऑफ एक्स, आणि खालचं जे फंक्शन आहे त्याला क्यू ऑफ एक्स म्हणायचं. सो क्यू ऑफ एक्स हे आलं. अँड एफ ऑफ एक्स म्हणजे काय मग तुमचा? पी ऑफ एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स. आता तिघी कंडिशन चेक करायच्या. पहिली, नंबर 1, पी ऑफ एक्स अँड क्यू ऑफ एक्स आर पॉलिनॉमियल्स इन एक्स. येस, 1 हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट फंक्शन हे ऑलवेज पॉलिनॉमियल इन एक्स मध्ये कन्सिडर केलं जातं. नंतर आता दोघांची डिग्री. आता 1 म्हणजे काय असतो रे? एक्स रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0 म्हणजे 1, म्हणजे इथली डिग्री काय आहे तुमची? 0. एक्स रेस टू 0 म्हणजे 1 असतो ना, पण एक्स रेस टू 0 आहे. रेस टू 0 म्हणजे डिग्री किती झाली त्याची? 0. आणि इथे हायेस्ट पॉवर काय आहे? एक्स रेस टू 4, म्हणजे याची डिग्री काय झाली? क्यू ऑफ एक्सची 4. म्हणून डिग्री ऑफ क्यू एक्स मायनस डिग्री ऑफ पी एक्स म्हणजे 4 मायनस 0
म्हणजे किती येईल तो 4च येईल. अँड विच इज ग्रेटर दॅन 2. ती ऑलवेज काय असली पाहिजे आपल्या कंडिशनमध्ये दिलेलं आहे की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 पाहिजे. सो दुसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आणि तिसरी क्यू ऑफ एक्स इक्वल टू 0 गिव्ज, सगळ्यात पहिले याचे रूट फाइंड आउट करूया. एक्स एस टू 4 प्लस 13 एक्स स्क्वेअर प्लस 36. आता 9 चौक 36, 9 4 13, बरोबर आहे. म्हणजे 9 एक्स स्क्वेअर आणि 4 एक्स स्क्वेअर टाकायचा इथे. आणि मग साधं क्वाड्रॅटिक इक्वेशन जसं आहे तसंच आहे ते, फक्त पॉवर 2 ने जास्त आहे म्हणून तुम्हाला वेगळं वाटतं. याचे फॅक्टर पडले 9 4 13 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 9 आणि एक्स स्क्वेअर प्लस 4 इक्वल टू 0. आणि मग याचे रूट काय येतील रे बाबा, की एक्स स्क्वेअर मायनस 3i स्क्वेअर आहे हा, आणि हा एक्स स्क्वेअर मायनस 2i स्क्वेअर आहे, बरोबर आहे ना. म्हणजे एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 3i आणि एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस 2i, बरोबर आहे. हे त्याचे रूट आले. सो प्लस ऑर मायनस 3i अँड प्लस ऑर मायनस 2i आर द रूट्स ऑफ क्यू ऑफ एक्स इक्वल टू 0. म्हणजेच रिअल रूट आलेले नाही. तिसरी कंडिशन काय आहे, की याचे रूट्स रिअल नको. कोणते आले आहेत हे कॉम्प्लेक्स. आणि देअरफॉर तिसरी कंडिशन पण सॅटिस्फाय झाली, दॅट क्यू ऑफ एक्स इक्वल टू 0 हॅज नो रिअल रूट्स. लक्षात आलं का तिघही कंडिशन. पहिली म्हणजे दोघंही पॉलिनॉमियल इन एक्स, दुसरी म्हणजे याची हायेस्ट पॉवर मायनस इथल्याची हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची, ती सबट्रॅक्शन करून काय यायला पाहिजे, त्याला डिग्री म्हणतात, ती ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 यायला पाहिजे, आली. आणि डिनॉमिनेटरचे जे पॉलिनॉमियल आहे त्याचे फॅक्टर काय यायला पाहिजे, रिअल रूट नको, कॉम्प्लेक्स रूट चालतील, म्हणजे आय वाले, जिथं आय आहे ते. तर तिघही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, देन अवर थेरम आय इक्वल टू 2 पाय आय इंटू समेशन आर प्लस. आता आर प्लस इथंच लक्षात घ्या की प्लस 3i वरच्या हाफला जाईल, मायनस 3i खालच्या हाफला जाईल, म्हणून प्लस 3i घ्यायचा. प्लस 2i पण वरच्या हाफला जाईल, मायनस 2i मात्र खालच्या हाफला जाईल रिअल लाईनच्या, म्हणजे इथला घ्यायचा प्लस 2i फक्त. ओके. अँड देअरफॉर आय इक्वल टू 2 पाय आय समेशन आर प्लस, वेअर समेशन आर प्लस इज द सम ऑफ द रेसिड्यूज ऑफ एफ ऑफ झेड. आता फंक्शन झेड मध्ये लिहायचं, इक्वल टू 1 अपॉन झेड रेस टू 4 प्लस 13z स्क्वेअर प्लस 36 at its poles in the upper half of z plane. अप्पर हाफ लक्षात आलेला आहे तुमचा, ऑलरेडी मी सांगितलं. दॅट इज आउट ऑफ द 4 पोल्स z इक्वल टू प्लस ऑर मायनस 3i अँड प्लस ऑर मायनस 2i, ओनली द सिम्पल पोल्स. सिम्पल का, कारण त्याची ऑर्डर 1 आहे. क्यू ऑफ एक्स जे पॉलिनॉमियल आहे त्याची ऑर्डर किती आहे, 1 आहे. सो सिम्पल पोल्स आउट ऑफ दिस ओनली 3i आणि 2i म्हणजे पॉझिटिव्ह वाले of f of z lies in the upper half of z plane, and therefore I equal to 2 pi I residue of fz at the pole z equal to 3i plus residue of fz at the pole z equal to 2i. सिंपल आहे. सगळ्यात पहिले 3i साठी रेसिड्यू फाइंड आउट करू आपण. सो रेसिड्यू ऑफ fz at pole 3i इक्वल टू लिमिट z टेंड्स टू 3i z minus 3i into fz आहे आपल्याकडे. सो लिमिट z टेंड्स टू 3i z minus 3i 1 अपॉन फॅक्टर पाडा, याचे फॅक्टर काय, झेड स्क्वेअर प्लस 9 झेड स्क्वेअर प्लस 4, झेड स्क्वेअर प्लस 9 ची 4 झेड प्लस 3i झेड मायनस 3i, आणि याची 4 सध्या नाही केली तरी चालेल, झेड स्क्वेअर प्लस 4 ठेवूया, कारण कॅन्सल करायला फक्त आपल्याला झेड मायनस 3i लागणार आहे, म्हणून मी फक्त पहिल्या टर्मची 4 केली. सो हे दोघं कॅन्सल. उरलं काय, फक्त लिमिट झेड टेंड्स टू 3i 1 अपॉन झेड प्लस 3i इंटू झेड स्क्वेअर प्लस 4 since z is not equal to 3i. Now put the value at z equal to 3i. So 3i plus 3i 6i and 3i square is minus 9 plus 4. So minus 9 plus 4 म्हणजे minus 5, minus 5 आणि हा 6, 6 पंचे 30 i, it will be minus, so minus 1 upon 30i. Similarly we find the residue of fz at z equal to 2i on the similar line. आता याची फोड करायची, झेड स्क्वेअर प्लस 9 जो आहे तो तसाच ठेवा, याचे फॅक्टर पडतील झेड प्लस 2i झेड मायनस 2i, बघा झेड मायनस 2i कॅन्सल, आणि मग झेड इक्वल टू 2i टाकल्यानंतर 1 अपॉन 20i. अँड देअरफॉर पुट दॅट व्हॅल्यू इन अवर ॲक्च्युअल सोल्युशन, 2 पाय आय इंटू पहिला रेसिड्यू अधिक दुसरा रेसिड्यू. ओके, दॅट इज इक्वल टू, इथून मी 2 बाहेर काढतो म्हणजे इथं 15 होईल आणि इथं 20 होईल. त्यानंतर आय पण बाहेर काढतो. सो 2i बाहेर आला डिनॉमिनेटरमधून, तो 2i आणि वरचा 2i कॅन्सल, म्हणजे इथे उरेल फक्त पाय. इथे येईल तुमचा मायनस 1/15 अधिक 1/10. नंतर पाय, याला थोडं उलटं लिहितो, 1/10 मायनस 1/15
क्रॉस मल्टिप्लाय करतो 15 - 10 अपॉन 150 म्हणजे 5 अपॉन 150 म्हणजेच π/30. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस टाईप. पुढचा आहे एक्झाम्पल नंबर 2. इथं 0 to इन्फिनिटी आहे. सगळ्यात पहिले याला तर -∞ to इन्फिनिटी करून घ्या. कसं तर here the integrand is of even function of x, therefore the properties of definite integral, it will be -∞ to infinity dx equal to दोनदा याला मल्टिप्लाय केलं तेव्हा तो झाला तुमचा -∞ to इन्फिनिटी. बघा 0 to इन्फिनिटीला दोनदा मल्टिप्लाय करायचं. ओके, 2 times 0 to इन्फिनिटी म्हणजेच -∞ to इन्फिनिटी. लक्षात आलं का? 2 times 0 to इन्फिनिटी इक्वल टू -∞ to इन्फिनिटी. पण मला दिलं काय रे बाबा? मला हा दिलाय, त्याला मी 2 ने मल्टिप्लाय केला, बरोबर आहे ना? आणि म्हणून याची व्हॅल्यू कशी येईल मग? याची व्हॅल्यू इक्वल टू 1/2. या 2 ला इकडे पाठवतो मी, -∞ to इन्फिनिटी आणि मग हे मधलं ॲज इट इज. ओके, आता तुम्हाला सॉल्व काय करायचं आहे तर हे, आणि शेवटी पूर्ण आन्सरला कशाने मल्टिप्लाय व्हायला पाहिजे? 1/2 ने. ओके, तेव्हा तुम्हाला काय होईल? ॲक्च्युअल जे एक्झाम्पल विचारले त्याचं सोल्युशन मिळेल. हिअर p(x) परत 1 आला, q(x) हा आला, x⁴ आहे त्याची, कारण x² × x² म्हणजे 4 आहे त्याची डिग्री, विच इज ग्रेटर दॅन 2. दोघंही पॉलिनॉमियल आहेत. परत त्याचे फॅक्टर पाडले पहिल्या एक्झाम्पलप्रमाणेच, तर +or-ai +or-bi सगळं सेम आहे. तिथं 9 होता तर इथे a² आहे, तिथं 4 होता तर इथं b² आहे, बाकी सगळं सेम. त्याच्यामुळे मी काही एक्सप्लेन करत नाही. तिसरं परत 9च्या ऐवजी 1 आहे आणि 4च्या ऐवजी 4 आहे, सेम आहे, फक्त इथे px बदलला x². त्यामुळे डिग्री येणार तुमची खालच्याची 4 - वरच्याची 2 म्हणजे 2, आणि 2 व्हॅलिड आहे कारण 2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2 आहेच. ओके, सो परत त्याला सॉल्व करा. अप्पर हाफचे फक्त तुम्ही हे घ्या, अप्पर हाफ ऑफ झेड प्लेनचे पोल्स घ्या आणि त्याचे रेसिड्यू ॲड करा फक्त. 2πi ∑r प्लस करून हे तुमचं आन्सर आलं π/6. तर सगळे सिमिलर टाईपचे एक्झाम्पल आहेत. त्यामुळे उरलेले 2 जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही होमवर्क म्हणून घ्या आणि काही अडचण आली तर मला भेटा. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये पण तसंच आहे बघा. 0 to इन्फिनिटीचं परत वरच्या एक्झाम्पलप्रमाणे दुसऱ्यामध्ये जे समजून दिलं की 0 to इन्फिनिटी नाही आहे आपल्याला सॉल्व करायला, -∞ to इन्फिनिटी आहे. मग याला काय करावं लागेल? 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा काय होईल? तो -∞ to इन्फिनिटी. मग हा सॉल्व करायचा आणि थ्रूआउट पूर्ण शेवटपर्यंत 1/2 कॅरी ऑन करायचा. बघा 1/2 शेवटपर्यंत 1/2 राहीलच, इंटू 2πi ∑r प्लस. ओके, ∑r प्लस, अँड दॅट विल बी युअर फायनल आन्सर π/6. ओके, तर इथे तुमचा MTH 401 हा जो कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचा पेपर आहे तो संपलेला आहे. सगळा थिअरॉटिकल पार्ट सगळ्या लेक्चरमध्ये खूप हार्डवर्क करून नोट्स तयार करून प्रत्येक टॉपिकवर डिटेल चर्चा करून इथे मी संपवलेला आहे. असाच आपण MTH 402चा पण टॉपिक संपवणार आहोतच. तुमचं काम परत एकदा सांगतो की सगळ्याच्या सगळ्या नोट्स मी PDF ज्या आहेत त्या करून तुम्हाला पाठवणार आहेच. त्या सगळ्या वहीमध्ये लिहा. होमवर्कचे दिलेले एक्झाम्पल होमवर्कच्या पद्धतीने सॉल्व करा. आणि एक्स्ट्रा जे एक्झाम्पल आहेत पुस्तकामध्ये, जसं मी काही लेक्चर्समध्ये बोललो, ते तुम्ही घ्या आणि सॉल्व करा. ओके, की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि परीक्षेला तुमची ऑब्जेक्टिव्ह असो का डिस्क्रिप्टिव्ह असो कोणत्याही एक्झाममध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. बाकी काही अडचण आली तर मी आहेच. केव्हाही कॉलेजला या, मला पर्सनली फोन करून या. गर्दीने येऊ नका, कोरोना असल्यामुळे एकेकाने या, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करून देण्यात येतील. पण मला वाटतं काय अडचण येणार नाही, कारण प्रत्येक टॉपिक मी एक्झाम्पल जरी म्हटले आपण तरी त्यातले पहिले दुसरे 1 2 3 एक्झाम्पल मी साधारण सॉल्व जे केलेले आहेत ते अगदी स्टेप बाय स्टेप समजून दिलेले आहेत. पहिले तर हे लेक्चर 2-3 वेळेस ऐका. पहिल्यांदा नाही समजलं दुसऱ्यांदा ऐका, नाही तर तिसऱ्यांदा ऐका, तुम्हाला नक्कीच ते समजेल. ठीक आहे, तर इथे तुमचा MTH 401चा कॉम्प्लेक्स व्हेरिएबलचा सिलेबस संपतो. इन अवर नेक्स्ट लेक्चर वी मीट विथ द सेकंड पेपर. त्या पेपरचे काही टॉपिक जे बाकी असतील त्याचे लेक्चर घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.